हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर महायुती वरचढ ठरणार। टाइम्स नाऊ मॅट्रिकच्या सर्व्हेमध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा, तर देशामध्ये एनडीएला 366 आणि इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्वे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची, देवेंद्र फडणवीसांचा दावा। तर मोदींच्या गॅरंटीमुळे एनडीएला मोठा विजय मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल, जागा वाटपावरून कुठलाही तिढा नाही, संजय राऊतांचा दावा। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेसंदर्भात चर्चा नाही, त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं की कोणतं पद द्यायचं हे वरिष्ठच ठरवतील, पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा, अजितदादा देतील तोच उमेदवार आम्हाला मान्य, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। रायगड मतदारसंघ सांभाळण्यासाठी धैर्यशील पाटील समर्थ, सगळीच पदं तुम्हाला कशाला हवीत, घराण्याशाहीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सुनील तटकरे यांना सवाल। काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा, सिद्दीकींची ट्विट करत माहिती। बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यानंतर वरळीमध्ये बॅनरबाजी, सिद्दीकींच्या अजित पवार गटातील प्रवेशाचे बॅनर्स लागले। बाबा सिद्दीकींबाबत 15 दिवसांपासून वावड्या होत्या, कुणाला जाण्याचा बंधन नाही, मात्र सिद्दीकींना मान सन्मान काँग्रेसमुळेच मिळाला, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। हमी भावापेक्षा कमी दरानं कापूस विकू नका, देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन, कापूस खरेदी केंद्र भविष्यात वाढवणार असल्याची फडणवीसांची माहिती। दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा नोएडा ते दिल्ली मोर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।